13 ते 14 तासच झाले असतील. त्या मुलीला तो उचलून घेण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या बायकोला तो भास झाला, त्यामुळे ती उठली. तिने आरडाओरडा केला. काल रात्री माझी बायको, माझी सासू आणि आई झोपलेली असताना तो अज्ञात व्यक्ती आतमध्ये गेला. गार्डला खोटं बोलून गेला की मी माझ्या नातेवाईकांना भेटायला जातो आहे म्हणून, आणि आतमध्ये जाऊन माझी सासू झोपली आहे का हे त्यांनी चेक केलं. चेक केल्यानंतर माझी आई उठल्यानंतर त्याला हाकलून लावलं. बाहेर गेला आणि परत आतमध्ये आला तो. आणि आतमध्ये आल्यानंतर एक 15-20 मिनटाचा काहीतरी कालावधी असेल, त्याच्यानंतर तो परत आतमध्ये आला. नंतर माझ्या बायकोच्या शेजारी माझी मुलगी झोपली होती. तिला 12:55 काल दुपारी ती जन्मास आली. 13 ते 14 तासच झाले असतील. त्या मुलीला तो उचलून घेण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या बायकोला तो भास झाला, त्यामुळे ती उठली. तिने आरडाओरडा केला. मग त्याला धरून त्यांनी मला फोन केला. मी घरनं आलो आणि त्याला घेऊन चौकीत घेऊन गेलो. चौकीत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. किती साधारण किती होते? एक होते का दोन होते का किती? एकच व्यक्ती होता. मग त्यावेळेस इथली सिक्युरिटी वगैरे? सिक्युरिटी अलर्टच होती. सिक्युरिटीला खोटं बोलून गेलाय, माझे नातेवाईक आते त्यांची डिलिव्हरी होणार आहे म्हणून. मग त्यावेळेस सिक्युरिटीने काय त्यांना कार्ड वगैरे काय दिलं का, किंवा काय तपासणी केली काय व्यक्तीचे काय? तो तिथं त्यांनी अजून दुसरं खोटं असं बोललाय. एक अज्ञात लेडीजला आणि त्याच्या सासूला म्हणतो ही माझी बायको आहे आणि ही माझी मुलगी आहे, हिच्या डिलिव्हरीसाठी आलोय. ते त्याचे कोणी लागत नाही. त्या व्यक्तींची नावं त्यांना माहिती होती? नाही माहीत त्यांना नाव. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.